हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी थोडासा जास्त खास आहे. त्याचं मेन कारण हे आहे की 2025 मध्ये माझ्या वाचनात जी पुस्तकं आली आहेत त्या पुस्तकांना मी अवॉर्ड द्यायचं ठरवलंय. म्हणजे चला म्हणलं, आपण एवढी पुस्तकं वाचली आहेत, कुठल्या पुस्तकांना कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण ठेवू शकतो हे अवॉर्ड्स मधून तुम्हाला कळेलच. तर रीडर्स डायस बुक अवॉर्ड्स 2025 या विषयाला हात घालण्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं नसेल तर चालू करा. पहिली कॅटेगरी आहे बुक ऑफ द इयर 2025. या कॅटेगरीमध्ये मी मानव कौल यांचा पत्तझड या कादंबरीला हे अवॉर्ड देत आहे. ये याचं मेन कारण हे आहे की पत्तझड ही कादंबरी जी वाचायला जेव्हा मी चालू केली होती ना, मी सहज म्हणलं चला काहीतरी हिंदी वाचायचे, काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणून चालू केलं होतं. पण त्याच्यानंतर मला ऍक्च्युली मानव कौल यांच्या पुस्तकांचा असा नशा जडला होता. लिटरली मला असं वाटत होतं की यार तुम्ही लिहा, तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढी भरपूर पुस्तकं लिहा. मी वाचायला बसलेली आहे आणि तेच पतझड सोबत झालं होतं की त्याच्यामध्ये जो हिरो आहे त्याचा ब्रेकअप होतो. तो 9 to 5 जॉब करणारा नॉमिनल एम्प्लॉई आहे, मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि त्याच्या ब्रेकअपचे जे काही रिझन्स असतात ते डिस्क्लोज नव्हते केले. पण पूर्ण कादंबरी वाचल्यानंतर मला माझा 9 to 5 जॉब खराब वाटायला लागला होता, जो ऍक्च्युली मी खूप एन्जॉय करते. कॉन्टेंट रायटिंग, मी हे कॉन्टेंट क्रिएशन सुद्धा एन्जॉय करते. पण जेव्हा मी ते पतझड वाचलं ना, मला असं वाटलं की यार एवढं खोल हृदयापर्यंत क्वचितच एखादा माणूस जाऊ शकतो जो तो लेखक गेला होता यार. म्हणून बुक ऑफ द इयर अवॉर्ड पतझडलाच देऊ शकते मी. सेकंड कॅटेगरी आहे बेस्ट रायटिंग स्टाईल. याच्यामध्ये मी सुमेध यांचं निळावंती, महामाया निळावंती हे पुस्तक कन्सिडर करते. त्याचं मेन कारण हे आहे की ते पुस्तक मोठं आहे पण त्याच्यामध्ये लेखकाने जे जे लिहिलेलं आहे ना, सगळं एक शब्द आणि शब्द तुमच्या डोळ्यासमोर घडतोय असं वाटतं तुम्हाला. आणि इट्स लाईक स्क्रीन प्ले असल्यासारखं आहे ते, की जी छोटी छोटी गोष्ट जी ऍक्च्युली मूवीज मध्ये किंवा सिरीज मध्ये दाखवतात ना, ती लिहिणं पण अवघड असतं, पण जे लिहिलंय लेखकाने ते ऍक्च्युअली तुमच्या डोळ्यासमोर घडताना दिसतंय. म्हणजे इट्स लाईक की तुमचं माइंडचा कंट्रोल पूर्णपणे लेखकाच्या हातात आहे असं वाटत होतं मला. त्याच्यामुळे महामाया निळावंती इज द बेस्ट रायटिंग स्टाईल अवॉर्ड असं मी म्हणू शकते. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी असेल ही म्हणजे की बेस्ट फील गुड बुक्स. ठीक आहे, याच्यामध्ये असं की म्हणजे जसे रॉमकॉम असतात ना त्या टाईपचं हे पुस्तक आहे, डेज ॲट द मोरिसाकी बुकशॉप. हे ओरिजिनली जॅपनीज लँग्वेज मधलं पुस्तक आहे. मी ऑब्व्हियसली इंग्लिश वाचलं असेल, जॅपनीज अजून तेवढी माझी लेवल वाढलेली नाहीये. तर हे जे इंग्लिश पुस्तक होतं मला माझ्या फ्रेंडने रिकमेंड केलं होतं आणि हे खरंच खूप मस्त फील गुड पुस्तक आहे. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये असं खूप टेन्शन चालू असतील आणि थोडासा इस्केप पाहिजे असेल ना, तर हे पुस्तक नक्की ट्राय करा. त्याच्यामधली जी हिरोईन आहे ना, तिच्या आजूबाजूला सगळे कथा घुमतात आणि असं वाटतं की यार मतलब इंडिया हो जापान हो सभी जगह पे लड़कियां सेम ही सोचती है. सो डेज एट द मोरिसाकी बुकशॉप. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे पेज टर्नर अवॉर्ड. याच्यामध्ये मी असं पुस्तकाला कन्सिडर केलं आहे की जे पुस्तक वाचताना अजून एक पान असं म्हणत म्हणत प्रकरणं संपली आणि कधी पुस्तक संपलं कळलंच नाही, अशा पुस्तकाला कन्सिडर केलंय. त्याचं नाव आहे सुधा मूर्ती यांचं द सर्कल ऑफ लाईफ ही कादंबरी. येस, या कादंबरीविषयी मी अनेकदा बोललेली आहे. मराठीमध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्याकडे ही कादंबरी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असं आहे की 5 फ्रेंड्स असतात, कॉलेज फ्रेंड्स असतात आणि आफ्टर कॉलेज त्यांची लाईफ कशी चेंज होते, त्यांचे डिसिजन्स कसे चेंज होतात आणि त्याच्यामुळे नंतर या सगळ्या कॅओस मध्ये त्यांची मैत्री कशी टिकून राहते, घट्ट राहते, याचं उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही कादंबरी मला खूप आवडली होती कारण की याच्यामध्ये एवढे कॅरेक्टर्स आहेत ना की तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ना त्या लोकांमध्ये तुम्हाला ते कॅरेक्टर्स असे दिसू लागतात. त्याच्यामुळे आय थिंक तुम्हाला त्यांचं भविष्य पण दिसेल. तर येस, द सर्कल ऑफ लाईफ हे पेज टर्नर अवॉर्ड साठी बेस्ट पुस्तक आहे. नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट डेब्यू बुक. येस, या कॅटेगरीमध्ये मी अशी पुस्तकं कन्सिडर केली ज्याच्यामध्ये मी म्हणजे त्या लेखकाचं पहिलंच पुस्तक मी वाचलं असेल.
म्हणजे आता कसं मी मुसाफिर कॅफे हे दिव्य प्रकाश दुबे यांचं पुस्तक वाचलं होतं. त्याच्यानंतर मुराकामीचं मी मॅन विदाउट वुमेन ट्राय केलं होतं. सुमेध यांची महामाया नावाची मी पहिलीच कादंबरी वाचली होती. तर या सगळ्यांमध्ये मला मुराकामीचा मॅन विदाउट वुमेन हा कथासंग्रह भयंकर आवडला होता. म्हणजे इंग्लिशच वाचलेला मी. तर याच्यामध्ये मी एक गोष्ट खूप सटलपणे एन्जॉय केली की ते म्हणजे ऍज अ वुमन मी इमोशन्स खूप एन्जॉय करते. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची भावना असू द्या, चांगली वाईट, मला ती भावना एक्सपिरियन्स करायला त्याच्याबद्दल वाचायला भयंकर आवडतं. आणि एका मुलाच्या पर्स्पेक्टिव्हने, एक माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांचं भावनात्मक जग कसं असू शकतं हे मला मुराकामी यांनी दाखवलं. म्हणजे मेन विदाउट वुमेन याच्यामध्ये एक मर्द उसके पसंदीदा औरत के बिना कैसा होता है ते जाणून घ्यायचं असेल तर ते पुस्तक नक्की वाचा, मेन विदाउट वुमेन. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे मोस्ट अंडररेटेड पुस्तक. या कॅटेगरीमध्ये मी प्रदीप कोकरे यांचं खोल खोल दुष्काळ डोळे या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. या पुस्तकाला 2025 मध्ये साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार सुद्धा लाभलेला आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की हे पुस्तक तरी सुद्धा बऱ्यापैकी अंडररेटेड राहिलेलं आहे. आय डोंट नो म्हणजे कसं काय अंडररेटेड राहिलं, एवढा पुरस्कार मिळून सुद्धा माहित नाही. तर या पुस्तकामध्ये असं आहे की यार त्या लेखकासोबत ना काहीच चांगलं होत नाहीये. तो एकतर चाळीत राहतो मुंबईमध्ये, तिथली त्याची अवस्था, त्याच्यामध्ये गरिबी, अनएम्प्लॉयमेंट आणि त्याचे सगळे आजूबाजूचे मित्र वगैरे त्यांच्यासोबत जे काय होते, याच्या स्वतःच्या आयुष्यात किती साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत. आणि हे वाचताना पण असं वाटतच नाही की यार हे पुस्तक ना बोरिंग आहे आणि सोडून द्यावं. म्हणजे मी कायम अशा एकदम मेट्रो सिटीमध्ये राहिलेली आहे, माझ्या घरचं वातावरण चांगलं आहे, तर त्या प्रकारचा समाज, त्या प्रकारची म्हणजे ती बाजूला मला माहितच नव्हती ते पुस्तक वाचेपर्यंत की एवढं वाईट सुद्धा कुणासोबत होऊ शकतं का. ते त्या पुस्तकामुळे मला कळालं. तर आय थिंक ते पुस्तक बऱ्यापैकी अंडररेटेड आहे. तुम्ही ते वाचा आणि सांगा मला कसं वाटलं. खोल खोल दुष्काळ डोळे. तर गाईज हे होते माझ्यासाठीचे 2025 साठीचे बुक ऑफ द इयर अवॉर्ड्स. बेसिकली तुम्ही सांगा की तुमच्यासाठी बेस्ट बुक ऑफ द इयर 2025 हे त्यासाठी कुठलं पुस्तक होतं. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रीडर्स डायसला इंस्टाग्रामवर जसं तुम्ही प्रेम देतात तसंच इथे सुद्धा सबस्क्राईब करून द्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या बुकिश फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक द्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.